नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। जो साबुदाणा घेतलेला आहे मी, हे साबू तांदूळ चांगले धुतलेत आत्ताच मी। हे बघा, छान धुतले, 2-3 वेळा धुवून काढलेले आहेत। आणि आता मी त्याच्यात एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे, जेणेकरून आपली साबुदाण्याची खिचडी अगदी मऊ लुसलुशीत होईल। आणि ते मी तुम्हाला आता दाखवते काय टाकणार आहे ते। आणि ते टाकल्यानंतर हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे हा साबुदाणा, आणि सकाळी मग ह्याची खिचडी बनवायची आहे। तर ही साबुतांदूळ आपण धुवून घेतलेले, आणि आता ह्याच्यात मी एक गोष्ट टाकत आहे। हे बघा, ह्याच्यात पाणी अजिबात ठेवलेलं नाहीये। तर ह्याच्यात मी एक गोष्ट, धुताना थोडंसं ओलसर आहे ते, पण त्यात पाणी नाही ठेवलेलं आहे, काही पूर्ण काढलंय। तर ह्याच्यात मी आता एक गोष्ट टाकते आहे, ती म्हणजे हे ताक घेतलंय मी, अर्धा पेला ताक घेतलेला आहे। तुम्हाला जर ताक चालत नसेल तर तुम्ही दूधही घेऊ शकता। तर हे दूध किंवा ताक यापैकी कुठलीही एक गोष्ट घ्यायची। तर मी इथे ताक घेतलंय, आणि हे ताक आहे जास्त नाही घेतलंय, अर्धा पेलाच घेतलेला आहे, अगदी अर्ध्याहून कमी आहे। तर ते मी ह्याच्यात घालणार आहे, साबुदाण्यामध्ये मी हे घालणार आहे। तर हे बघा, पूर्ण ताक घातलेलं आहे मी। हे पूर्ण ताक घालून आपल्याला हा साबू तांदूळ भिजत घालायचा आहे। हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला भिजत घालायचा आहे। आणि ताक घुसळताना मी अगदी किंचित, म्हणजे जेवढा अर्धा पेल्याला लागेल ना मीठ, तेवढं किंचित मी मीठ घातलेलं आहे। आणि असं करून ताक घुसळून मग अर्धा पेला ताक मी ह्या साबुदाण्यामध्ये टाकलेला आहे। हा माझा जवळजवळ 150 ग्रॅम साबू तांदूळ आहे। त्यात मी अर्ध्या पेल्याहून थोडं कमी असं ताक घातलेलं आहे। तर आता हे आपण रात्रभर भिजत ठेवणार आहे, आणि सकाळी उठून ह्याची खिचडी करूया। आता हे आपण साबुदाण्यावर झाकण ठेवूया, आणि हे डायरेक्ट आता सकाळी आपण करणार याची खिचडी। तर हे मी रात्री धुतलेले साबुतांदूळ बघा, आणि तुम्हाला दाखवलं जसं ह्याच्या बरोबरच मी ताक टाकलेलं, ह्याच्या वरती पण नाही खालती पण नाही, अगदी म्हणजे अर्ध्याहून कमी पेल्याचं ताक घेतलेलं ते मी टाकलं होतं। चांगला फुलला आहे, आणि एकदम मस्त नरम पण झालेला आहे। हा बघा, हा बघा, एकदम नरम झालेला आहे। आणि आता आपण त्याला एकत्र करणार आहोत। हा बघा, जराही त्याच्यात ताकाचा कुठला ओलावा नाहीये, काही नाहीये, एकदम मस्त मिसळून आलेला आहे, आणि खूप छान फुललेला आहे। हे पहा, हे बघा, हा असा चांगला मिळून मिसळून यासाठी आलेला आहे कारण मी ताकाचं प्रमाण जास्त पण घेतलं नव्हतं, कमी पण नाही। एकदम तुम्ही जास्त कुठलं प्रमाण घेतलं साबुदाण्याच्या वरती तर ते गिजगिजीत ओलं होणार, आणि तो गोळा होऊ शकतो खिचडीचा। म्हणून अगदी व्यवस्थित प्रमाणात घेतलं ना, म्हणजे अगदी त्याच्या लागून, अंगाला लागूनच ताक घ्या किंवा दूध घ्या किंवा पाणी घ्या, कुठलीही गोष्ट त्याच्या बरोबरीने आली पाहिजे, तर तो साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो। तर आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। आता हा बघा, साबुतांदूळ आपण घेतलेला आहे मगाचा, चांगला मस्त एका भांड्यात मी काढून घेतला आहे, मिक्स केलेला आहे, चांगला फुललेला आहे। आता आपण ह्याच्यात थोडीशी मिरची घालणार आहोत, आणि थोडंसं हे थोडंसं मीठ घालते, चवीनुसारच घालायचं। आता मीठ टाकल्यावर आपण थोडंसं ढवळून घेऊया। आणि आता ह्याच्यात मी साखर पण घालते, तुम्हाला चवीला हवे तसं साखर घाला। मी इथे 2 चमचे घातली आहे, म्हणजे थोडी थोडी करूनच घातली आहे, 2 चमचे, पूर्ण भरून नाही, कारण चव पण चांगली लागली पाहिजे ना। एकदम गोडूस पण खिचडी चांगली नाही लागत, आणि एकदम मळमळीत पण चांगली नाही लागत, त्याच्यामुळे हे बघा, हे चांगलं मिक्स करून ठेवलेलं आहे, जेणेकरून या साबुदाण्यात ते चांगलं हे झालं, चांगलं मिक्स झालं पाहिजे। आता हे बघा, मी याच्यात थोडे शेंगदाणे घातले आहेत, आणि शेंगदाणे मी आता हे चांगले परतून घेणार आहे।
कारण हे मी अंदाजानुसार, माझी खिचडी थोडी आहे साबुदाणा त्याच्यामुळे मी अंदाजानुसार शेंगदाणे घेतलेत आणि हे मी चांगले परतून आता घेणार आहे। हे बघा आपले शेंगदाणे चांगले मस्त असे तडतडत आहेत, सालं पण त्यांची चांगली भाजली गेली आहेत आणि मस्त असे मी भाजून काढलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून थोडे हे थंड व्हायला द्यायचे आणि थंड झाल्याची सालं काढायची आणि नंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं। शेंगदाणे आपण काढून घेतले ताटात आणि जरा ते थंड करत ठेवले, कारण शेंगदाणे गरम असतात ना तेव्हा त्याची सालं ही शेंगदाण्याला चिटकून असतात आणि मग त्याला आपण हात लावू शकत नाही, कारण त्यात एक मॉइश्चरायझर असतं आणि ही सालं आपण थंड झाल्यानंतर आरामात निघतात। गरम गरम काढायला गेले तर ती अर्धी निघतात, अर्धी नाही निघत, असा प्रकार घडतो। त्याच्यामुळे थोडंसं थंड झालं ना की शेंगदाण्याची सालं आपोआप नीट निघतात। तर आता ही आपण सगळी सालं काढून घेऊया। ही बघा, ही अशी चोळून चोळून घ्यायची काढून, छान मस्त निघतात। ही बघा कशी खुसखुशीत शेंगदाणे तळले गेलेत आणि सालं पण छान निघत आहेत। आणि नंतर सालं सगळी निघाल्यानंतर सालं बाजूला काढून टाकून द्यायची आणि शेंगदाणे फक्त आपण घ्यायचे, असे शेंगदाणे फक्त आपण घ्यायचे। हे शेंगदाण्याची सगळी सालं मी काढून घेतलेली आहेत, हे बघा सगळी मस्त सालं काढून घेतली आहेत आणि हे शेंगदाणे आता आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तुम्हाला बारीक वाटायचं असेल बारीक वाटू शकता, ओबडधोबड वाटायचं असेल तर ओबडधोबड पण वाटू शकता किंवा खलबत्त्यात कुटू सुद्धा शकता। तर आता हे शेंगदाणे आपण मीडियम ह्याच्यात वाटून घेऊया। हे बघा आपण शेंगदाणे असे ओबडधोबड असं वाटून घेतलेले आहेत। तुम्हाला बारीक हवे असेल तुम्ही बारीक वाटू शकता। तर आता आपल्या खिचडीला जेवढा कूट लागेल तेवढा आपण घेऊया। तर आता हे आपण साबुदाण्यातनं मीठ आणि साखर चांगली मिक्स झालेली आहे। हे बघा ह्याला पाणी पण सुटलं आहे मिठाचं साखरेचं, ती मिक्स करत ठेवलेली होती भांड्यात, म्हणजे ती चांगली लागून येते साबुदाण्याला। आणि आता त्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट घालते आहे। एकदम जास्त पण नाही, जेवढा त्याला लागेल एवढाच घालावा। हा बघा चांगला आणि मिक्स करून घेऊया आपण। मी अगदी थोडंसं खोबरं टाकलेलं आहे, ते पण चांगलं मिक्स करून घेऊया। आता लिंबाची अर्धी फोड घेतलेली आहे, ती मी याच्यात पिळताना पिळते आहे। तुम्हाला जसा आंबटपणा हवा असेल तेवढं घ्या। त्याच्यात मी ही अर्धी लिंबाची फोड पिळली आहे, लहानच आहे लिंबाची, खूप छोटी आहे ही बघा। परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे बघा ह्याच्यात मी तूप घेतलेलं आहे, हे तूप टाकलेलं आहे ह्याच्यात। या तुपात मी जिरं घालते आता। जिरं चांगलं तडतडलंय, आता ह्याच्यात मी हा कढीपत्ता घालते। आता या हिरव्या मिरच्या चिरलेल्या त्या पण फोडणीला घालते। हे बघा आपण या तूप घेतलं, त्याच्यात जिरं, कढीपत्ता आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि या चांगल्या मी परतून घेते आणि छान मस्त खमंग असं आपण जरा भाजून घेऊया। आता हे मी साबुदाण्याचं मिक्सर करून ठेवलेलं भांड्यात ते सगळं मी या मिरचीवर घालते आणि हे आपण चांगलं परतून घेणार आहोत। मीठ, साखर वगैरे सर्व गोष्टी आपण आधीच ऑलरेडी टाकलेल्या आहेत। हे तुपावर आपण चांगलं परतून घेऊया। आता हे बघा हे मी परतते, जरा आपल्याला खिचडीनं ही साबुदाणे आपले मोकळे व्हायला हवे, तोपर्यंत हे थोडा वेळ परतत राहायला लागेल। तसा काय याला वेळ नाही लागणार खिचडीला व्हायला, आपण सर्व रेडीच आहे। चांगली तुपावरी परतून घ्यायला हवी, म्हणजे त्याच्यातला जो कचकटपणा आहे ना, कच्चेपणा तो निघून जायला हवा आणि चांगली अजून मस्त फळफळीत झाली पाहिजे।
आता मस्त फळफळीत तयार झाली आहे खिचडी। ही बघा कुठे चिकटली नाहीये, काही नाहीये। ही बघा मस्त झालेली आहे आणि एकमेकांना पण चिकटली नाहीये की तिचा गोळा पण झालेला नाहीये। मस्त फळफळीत झालेली आहे आणि मऊसूत झालेली आहे। ही बघा आणि कचकट पण नाहीये। हे बघा एकदम मऊ, अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत कोणीही आरामात खाऊ शकतं। आता याला आपण जरा 1 मिनिटासाठी वाफ द्यायला ठेवूया, कारण ती जास्त वेळ ठेवूया नको, कारण खालून चिकटली जाईल ना, तिचा गोळा व्हायचा। मग त्याच्यामुळे आपण जास्त वेळ नको, 1 मिनिटच वाफ द्यायला ठेवूया, कारण आपली तशी खिचडी रेडी झालेली आहे। कुठे डसली नाहीये, कुठे चिकटली नाहीये, रेडी आहे। फक्त 1 मिनिटासाठी आपण वाफ द्यायला ठेवूया। तर खिचडी आपली आता ही बघा, वा मस्त एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट साबुदाण्याची खिचडी आपली झालेली आहे। तुम्ही बघू शकता कुठेही ती काही चिकटली नाही, काही नाही आणि व्यवस्थित झालेली आहे। कुठे असे सुके सुके साबुदाणे नाहीये, व्यवस्थित मऊसूत एकदम लुसलुशीत अशी आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे। तर तुम्ही अशीच खिचडी नक्की बनवून बघा। आता ही आपण काढून घेऊया, गॅस बंद केला आणि आता आपण ही खिचडी काढून घेऊया। आता हे बघा, हे शेंगदाणे कूट उरलेलं आहे माझ्याकडे, तर ह्याच्यात मी थोडीशी मिरची घालते, म्हणजे आपण जी आता साबुदाण्याची खिचडी केली त्याच्याबरोबर ही चटणी मस्त लागेल। तुम्ही पातळ पण करू शकता आणि हे पण करू शकता। मी थोडंसं आलं घेते इथे, चटणी तुम्हाला सुकी हवी असेल सुकी पण करू शकता, पातळ पण करू शकता। थोडंसं आलं घ्यायचं, अंदाजानुसार तुम्ही तुमच्या घ्या तिखट किती लागतं, आणि थोडं खोबरं टाकूया याच्यात। आणि हे बघा, हे थोडंसं आपण असं खोबरं टाकलेलं आहे आणि याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत। याच्यात मीठ घातलेलं आहे, थोडासा लिंबाचा रस आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकूया। आता ही चटणी आपण वाटून घेऊया, त्याच्यात थोडंसं पाणी घालते म्हणजे वाटायला सोपी जाईल अगदी, आणि मग हे वाटून घेऊया आपण। बघा ही आपली अशी छान मस्त चटणी वाटून झालेली आहे। चटणी ही उपासाची शेंगदाण्याची चटणी आहे। यात मिरची खोबरं वगैरे घातलेलं आहे। काही जण जिरं घालतात, पण मला ते नाही आवडत जिरं, म्हणून मी नाही घातलं। तर ह्याच्यात मी बाकी सर्व घातलेलं आहे साहित्य। तर ही अशी मस्त आपली चटणी तयार झालेली आहे। मी कोथिंबीर पण नाही उपासाला खात, त्याच्यामुळे मी ह्याच्यात पण कोथिंबीर नाही घातली आहे आणि खिचडीत सुद्धा नाही घातली आहे। तर ही आपली चटणी आता झालेली आहे। आता आपण खिचडी आणि चटणी सगळी व्यवस्थित सर्व करूया। तर ही बघा, अशा तऱ्हेने आपली ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। इथे मी खिचडी सर्व केलेली आहे, दही आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, सॅलड काकडीचं ठेवलेलं आहे। तर मी जशी दाखवली तशी तुम्ही खिचडी बनवून बघा, खरंच तुम्हाला नक्की आवडेल। कुठे आपली खिचडी कोरडी नाहीये की चावताना येणारी अशी पण नाहीये, कचकचवाली नाहीये, व्यवस्थित। हा बघा, हा दाणा इतका मऊ आहे बघा, एकदम मऊ। तर अशा तऱ्हेने एकदम तुम्ही मऊ लुसलुशीत माझी खिचडी तयार आहे, ती तुम्ही नक्की करून बघा। आणि ज्या मी टिप्स दाखवल्या आहेत त्या सगळ्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्यवस्थित त्याचं निरीक्षण करा, मग तुमची खिचडी सुद्धा अशी चांगली छान होईल तयार। तर अशा प्रकारे तुम्ही आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।